मित्रहो, सरकार अनेकदा निर्णय घेतं। हे बरेचसे निर्णय तयारीशिवाय सरकारने घेतलेले असतात। त्याची घोषणा होते आणि त्यानंतर घोषणा करणारा मंत्री किंवा नेता हा काहीसा बॅकफूटवर जातो किंवा तोंडघशी पडतो, कारण सरकारने प्रशासनाने याची तयारीच केलेली नसते। आपण घेतलेला निर्णय राबवायचा कसा, तो अंमलात कसा आणायचा, असंच काहीसं प्रताप सरनाईक यांच्या बाबतीत घडलेलं आहे। राज्याचे परिवहन मंत्री असलेल्या प्रताप सरनाईक यांनी मराठी रिक्षा चालकांना आणि टॅक्सी चालकांना आलं पाहिजे हा कौतुकास्पद निर्णय घेण्याचा प्रयत्न केला। हा निर्णय पहिल्यांदा घेतला का, तर नाही। या निर्णयाचा एकूणच इतिहास आणि आत्ता या निर्णयाच्या भोवती रिक्षा चालकांचा फिरणारा भूगोल मी आपल्याला समजावून सांगणार आहे। सरनाईकांचं कौतुक करायला हवं, पण सरनाईक खरंच तयारीशिवाय या सगळ्या लढाईत उतरले होते का? या संपूर्ण सगळ्या लढाईत, मराठीच्या अस्मितेच्या लढाईत सरनाईकांचा अभिमन्यू तर होणार नाही ना? काय आहे हे सगळं नेमकं प्रकरण, मी आपल्याला संक्षिप्त स्वरूपात सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। नमस्कार मित्रो, मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र। मित्रहो, अनेकदा आम्ही पत्रकार बातम्यांचं एकत्रीकरण करत असतो, वृत्तसंकलन करत असतो, वेगवेगळी वर्तमानपत्र, डिजिटल प्लॅटफॉर्म, वाहिन्या यांच्यामध्ये काम करत असतो। आमच्यापैकी अनेकांची नावं ही जरी मराठी नसली तरी त्यांचं मराठीचं ज्ञान उत्तम आहे। इथे मी दोन लोकांचा उल्लेख करू शकतो। एक ज्येष्ठ पत्रकार आणि दैनिक सामनाचे मंत्रालय प्रतिनिधी असलेले योगेश त्रिवेदी, आणि दुसरे सदग्रस्त आहेत अनिल त्रिवेदी। या दोन्ही लोकांच्या बाबतीत यांची नावं जरी अमराठी असली तरी त्यांचं मराठीबद्दलचं ज्ञान, त्यांची विषयाबद्दलची मांडणी ही प्रचंड कौतुकास्पद असते। अशाच योगेश त्रिवेदी यांनी दिवाकर रावते हे राज्याचे परिवहन मंत्री असताना त्यांना एक पत्र लिहिलं। योगेश त्रिवेदी हे माझे दैनिक सामनातले सहकारी होते। अत्यंत ज्येष्ठ असलेला हा आमचा सहकारी खरं तर कुरघोड्या, कारस्थानं यांच्या, कारण आम्हा पत्रकारांमध्ये सगळ्यात अधिक जर काय असेल तर दुसऱ्याचं वाईट चिंता, कुरघोड्या करा, कारस्थानं करा आणि आपल्या प्रतिस्पर्ध्याला किंवा आपल्या सहकाऱ्यांना ध्वस्त परास्त करून टाका, अशा पद्धतीची रणनीती आम्ही गेली अनेक वर्ष वापरतोय आणि त्यातून वाट काढत जगतोय। यातले अर्धे लोक वेगवेगळ्या आजारांनी गेले, अर्धे लोक आपलं स्वतःचं कार्यक्षेत्र सोडून गेले आणि जे काही राहिलेत ते आता जगण्याचा संघर्ष पत्रकारितेत करतायत, अशी परिस्थिती आहे। पत्रकारितेतले पगार वाढलेत पण स्पर्धा जीवघेणी झालेली, आणि मग अशा दिवसांमध्ये आपल्या भाषेसाठी, आपल्या प्रदेशासाठी किंवा आपल्या एखाद्या संकल्पनेसाठी काम करण्याची कुणाची तयारी नाही आहे। पण तरी काही मंडळी आहेत, त्यामध्ये योगेश त्रिवेदी येतात। आता योगेश त्रिवेदी हे 70च्या आसपास असलेले सदग्रस्त आहेत। आजही ते अनेक कनिष्ठ सहकाऱ्यांना मार्गदर्शन करताना आपल्याला दिसतात। योगेश त्रिवेदींनी दिवाकर रावते यांना एक पत्र लिहिलं होतं आणि रिक्षा चालकांना आणि टॅक्सी चालकांना मराठी यायला हवं, त्यांच्यासाठी मराठी अनिवार्य करणं गरजेचं आहे, अशा पद्धतीचं पत्र दिवाकर रावतेंना लिहिलेलं होतं। आता दिवाकर रावते हे व्यक्तिशः माझा द्वेष करणारे नेते आहेत हे मला माहिती आहे, पण दिवाकर रावते हे स्वतः मराठीचा आग्रह धरणारे, मराठी भाषिकांसाठी, भूमिपुत्रांसाठी काम करणारे, शिवसेना प्रमुखांचे एक अत्यंत निष्ठावंत असे नेते आहेत, कार्यकर्ते आहेत, आणि चळवळ कशी उभी करायची हे दिवाकर रावते यांच्याकडून शिकणं हे आज अनेकांसाठी एक आदर्श ठरू शकतो। विशेषतः त्यांनी मराठीचा धरलेला आग्रह, त्यांनी काढलेली विदर्भातली कापूस दिंडी यासारख्या गोष्टींनी, त्यांनी मराठवाड्यामध्ये शिवसेनेचं बांधलेलं संघटन, हे सगळं अद्भुत आहे। याच दिवाकर रावते यांना या योगेश त्रिवेदी यांनी काही वर्षापूर्वी, म्हणजे ते परिवहन मंत्री असताना, पत्र लिहिलं होतं आणि या पत्राला अनुसरून माध्यमांमधल्या काही पत्रकारांना सुद्धा सरकारने आपल्या मदतीला घेतलं। त्यामध्ये अनेक ज्येष्ठ पत्रकार होते की ज्यांचं मराठी उत्तम आहे। आता असे अनेक पत्रकार आणि अनेक संपादक आहेत की ज्यांना मराठीचं ओ की ठो कळत नाही। गेल्या काही काळांमध्ये वाहिन्यांमध्ये फक्त एखादी महिला दिसायला सुंदर आहे किंवा तिचे दिल्ली दरबारात कनेक्शन आहेत म्हणून
अनेक अमराठी महिलांना, अमराठी तरुण तरुण म्हणण्यापेक्षा ज्येष्ठ पत्रकारांना संधी दिल्या गेल्या. ठीक आहे, त्याबद्दल आपल्याला काही आक्षेप असण्याचं कारण आहे का? तर नाही. पण यांनी जी भरती केली माध्यमांमध्ये ती पण इतकी भुसभुशीत आणि मराठीचं अज्ञान असलेल्या लोकांची केली की ज्याचं नव्हते, आणि त्यामुळे वाहिन्यांमधलं मराठी हे अत्यंत ओंगळवाणं मराठी आपल्याला ऐकायला आणि बघायला मिळाल्याचे अनेक किस्से आपल्या अवतीभोवती घडत असतात. आता या सगळ्या रिक्षा चालकांच्यासाठी मराठीचे धडे देण्याकरता किंवा त्यांची चाचणी घेण्याकरता काही पत्रकारांना नियुक्त केलं गेलं. राज्यामध्ये एकूण 59 प्रादेशिक परिवहन कार्यालय आहेत. या सगळ्या प्रादेशिक परिवहन कार्यालयांच्या प्रमुखांची उद्या बैठक बोलवली आहे प्रताप सरनाईकांनी, आणि त्यांच्याबरोबर चर्चा करून याचा पुढचा टप्पा गाठला जाणार आहे. कारण ज्या क्षणाला प्रताप सरनाईक यांनी रिक्षा चालकांना जर मराठी आलं नाही तर त्यांचा परवाना रद्द केला जाईल हे ऐकल्याबरोबर संजय निरुपम असतील, हाजी अराफत शेख असतील, शशांक राव असतील, या सगळ्या लोकांचे अँटेना उभे राहिले. याचं कारण काय? तर या बऱ्याचशा नेत्यांची वोट बँक ही या अमराठी रिक्षा चालकांच्या रूपाने मुंबईभर वावरताना दिसते. संजय निरुपम यांच्याकडे वोट बँक आहे का नाही याच्याबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ शकतं. कारण त्यांना पक्षाने ज्यावेळेला दिंडोशी मतदारसंघातून करून लढण्याची संधी दिली त्यावेळेला सुद्धा संजय निरुपम हे आपला गड राखू शकले नाहीत किंवा बाजी मारू शकले नाहीत. मग संजय निरुपम यांच्याकडे वोट बँक आहे हे कशावरून म्हणायचं? तर तो एक वेगळा विषय आहे. पण उत्तर भारतीय आणि बिहारी या दोन भागांमधल्या रिक्षा चालकांमध्ये आपली लोकप्रियता राहिली पाहिजे यासाठी संजय निरुपम असतील, हाजी अराफत शेख असतील, शशांक राव असतील, ही मंडळी कामाला लागलेली आहे. आता हा जो संपूर्ण सगळा निर्णय आहे हा प्रताप सरनाईकांनी पूर्ण विचारांती घेतला होता का? तर त्याचं उत्तर नाही आहे. कारण तो आपल्या वाढदिवसाच्या काहीसा आधी त्यांनी घेतला होता. वातावरण तापलं, सगळ्या चॅनेलमध्ये प्रताप सरनाईक दिसले, हे माझं आजही विधान ठाम आहे. मी केलेल्या व्हिडिओच्या खाली अनेकांनी याच्यावरती आपल्या प्रतिक्रिया दिल्या असतील, पण स्वतः सरनाईक हे सिरियस पॉलिटिशियन आहेत. ते एखाद्या CEO सारखं आपलं आमदारकीचं काम करत असतात. आता सरनाईकांनी तयारी न करता हा निर्णय घेतला होता का? तर त्याचं उत्तर त्यांच्या या आजच्या बैठकीतच आहे. ज्यांनी विरोध केला होता त्या संजय निरुपम, हाजी अराफत शेख, शशांक राव अशा अनेकांना या बैठकीसाठी बोलावण्यात आलं होतं. त्या सगळ्यांनी काय सांगितलं की आम्हाला 3 महिन्याची मुदत द्या, आम्हाला 6 महिन्याची मुदत द्या, आम्हाला 1 वर्षाची मुदत द्या. आता ही मुदतवाढ दिली आहे का? तर नाही. पण ही मुदतवाढ देताना त्यांना विचारात कोणाला घ्यावं लागणार आहे? तर या RTOंना विचारात घेतलं जाणार आहे. जे एक साधारण 60च्या आसपास जे RTO आहेत त्यांना विचारात घेतलं जाणार आहे. ही बैठक परिवहन जे सदन आहे, परिवहन भवन जे आहे त्याच्यामध्ये उद्या सकाळी 10:30 वाजता आयोजित केली जाणार आहे. म्हणजे 28 तारीखला ती बैठक होणार आहे, 28 एप्रिलला. आता 1 तारखेपासून सक्ती केली जाईल असं सांगण्यात आलं होतं. आता सगळ्यांनी विरोध केला. म्हणजे याचा अर्थ काय? सरकारने याची तयारी केली होती का? तर नाही. याचं कारण असं आहे की तुम्ही आधी त्या रिक्षा चालकांना पुरेशी संधी द्यायला हवी होती. आता ती तुम्ही दिली नाही. त्यामुळे शशांक राव यांच्यासारखे नेते काय म्हणाले की आम्ही रिक्षा चालकांची आणि टॅक्सी चालकांची शिकवणी घेऊ, त्यांना मराठी शिकवू, आमच्याकडे जागा आहे. आता अशाच पद्धतीचा प्रयत्न दिवाकर रावते परिवहन मंत्री असताना करण्यात आला होता, पण तो RTOंनी यशस्वी होऊ दिला नाही. मी अत्यंत जबाबदारीने सांगतोय, कारण यामध्ये अनेक पत्रकार होते की जे या रिक्षा चालकांच्या चाचणीसाठी उपस्थित होते. पण ती चाचणी ज्यांनी दिली त्यातले अनेक लोक हे अनुत्तीर्ण झाले. आणि थोड्या वेळाने झालं असं, गंमत बघा काय आहे, मी माझ्या पहिल्या व्हिडिओमध्ये सुद्धा हेच म्हटलं होतं, जे लोक अनुत्तीर्ण झाले त्यांच्याकडून नंतर चिरीमिरी घेणारे सुद्धा मराठी अधिकारीच होते. त्यांनी ती चिरीमिरी घेतली आणि ज्यांना मराठी येत नाही त्यांना परवाने देऊन टाकले, त्यांना त्यांच्या चाचण्या उत्तीर्ण करून टाकल्या आणि सगळं निवांतपणे पुन्हा सुरू झालं. आता सरनाईक हे कसे आहेत? ते तसे हट्टी आहेत. आणि सरनाईक जर आता हट्टाला पेटले असतील तर मात्र जे यश दिवाकर रावतेंना आलं नाही किंवा ते येऊ दिलं नाही अधिकाऱ्यांनी, जे यश अनिल परब यांना येऊ शकलं नाही, ते यश सरनाईक यांना नक्की येईल.
कारण ते उत्तम नियोजन करणारे आहेत. त्यांनी हा निर्णय थोडासा घाई गडबडीत घेतलाय हे खरं आहे. कदाचित असं असू शकेल, बघा एखादा राजकीय नेता ज्या वेळेला विचार करतो त्यावेळेला तो विचार, आपण ज्याचा विचार करतो त्याच्या 100 पट पुढे जाऊन तो नेता विचार करत असतो. हा मला निष्कर्ष मान्य आहे किंवा त्याचा अनुभव मी अनेकदा घेतलेला आहे. सरनाईकांनी हे करण्याच्या मागचं कारण वेगळंही असू शकतं. आता सरनाईकांनी जी सक्तीची भाषा बोलायला सुरुवात केली, त्यानंतर विरोध झाला. मनसेसारख्या पक्षाने आपली वेगळी एक रोटी शेकून घेतली त्याच्यावर, मी मराठी बोलतो माझ्या रिक्षात बसा. मनसेला एक कार्यक्रम हवा होता, सरनाईकांच्या या घोषणेनं तो कार्यक्रम मिळाला. संजय निरुपमला एक काम हवं होतं, ते काम मिळालं. याचं कारण काय? तर शिवसेना हा असा पक्ष आहे की ज्या वेळेला विधान परिषदेच्या निवडणुकीची हवा तापते त्याच्या 15 दिवस आधी जो नेता किंवा जो इच्छुक हवा तापवतो त्याच्या बाजूने त्या हवेचा रोख बदलताना आपल्याला दिसतो. आता सरनाईकांनी हे जे काही सगळं केलेलं आहे याची मुदत वाढवण्यात आलेली नाही आहे मित्र हो अजून, पण ती मुदत न देता ही सक्ती लागू होणार नाही. म्हणजे काय? सरनाईक आणि सरकार हे दोघंही बॅकफूटवर गेले. आता 15 ऑगस्टपर्यंत हे सगळं प्रकरण लांबवणार का? तर ते लांबवल्यानंतर ते अंमलात येईल याची खात्री नाही आहे. कारण आपल्याकडे एखादी गोष्ट लांबवली की मग ती लांबच होते. आता याच्या बाबतीत सरनाईक किती वेळ कायम राहणार आहेत? राजकारणात काही होऊ शकतं. उद्या सरनाईकांकडचं परिवहन खातं जाऊन दुसरं मंत्रालय त्यांच्याकडे आलं तर या सक्तीचं काय होणार? सरकार म्हणून, धोरण म्हणून याच्यात काही ठरवलं जाणार आहे का? आता याच्यामध्ये मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय असेल किंवा मराठीसाठी काम करणाऱ्या अनेक ज्या संघटना आहेत त्यांनी सुद्धा इच्छा व्यक्त केली आहे की आम्ही रिक्षा चालकांना आणि टॅक्सी चालकांना मराठीचे धडे देऊ, मराठीसाठी काम करू. पण हे सरनाईकांच्या अंतर्गत काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना चालणार आहे का? तर सरकारी अधिकाऱ्यांना आपल्यामध्ये कुणाचा हस्तक्षेप नको असतो. आता नुकतेच एक ज्येष्ठ सनदी अधिकारी निवृत्त झाले आणि त्यांना काही महत्त्वाच्या राजकीय नेत्यांनी सल्लागार म्हणून येण्यासाठी गळ घालायला सुरुवात केली. तर मी त्यांना असं विचारलं की सर तुम्ही जाणार आहात का? अशा काही नेत्यांकडे तुमचा काही जाण्याचा विचार आहे का? तर ते म्हणाले मुळीच नाही. याचं कारण असं आहे की जेव्हा आम्ही काम करत होतो त्यावेळेला आमचे ज्येष्ठ सल्लागार म्हणून काही नेत्यांकडे होते, त्यावेळेला आम्ही त्यांचंही ऐकत नव्हतो. आणि हे अगदी स्पष्ट आहे की जसं स्वर्गीय मनोहर जोशी म्हणायचे तसे सल्लागाराने आपलं काम काय आहे? सल्ला देणं, ते द्यायचं असतं. मग विद्यमान लोकांनी तो स्वीकारायचा की नाही, त्या मंत्र्यांनी किंवा विद्यमान अधिकाऱ्यांनी, हे त्या अधिकाऱ्यांवर अवलंबून असतं. आणि त्यामुळे सल्लागाराला सल्ला देण्याचे पैसे मिळत असतात. तो दिलेला सल्ला स्वीकारला जायलाच हवा असं बंधन काही तो सल्लागार ठेवू शकत नाही. आणि त्यामुळे आपल्याकडचे अनेक प्रकल्प असे आहेत की ज्याची सल्लागार म्हणून फी त्यांना खूप मिळते, पण ते प्रकल्प बोंबललेले असतात. तसं आत्ता या सरकारला मराठीसाठी काम करण्याकरता अनेक लोक पुढे आलेली आहेत. पण RTOचे अधिकारी त्या मराठी प्रेमींना जवळ करतील का? तर नाही. याचं कारण काय? त्या मराठी प्रेमींचा दुस्वास करणारे सुद्धा मराठीच आहेत. आणि त्यामुळे आज ज्या वेळेला पत्रकारांशी संवाद साधताना प्रताप सरनाईकांचं एक वाक्य किंवा एक मुद्दा मला खूप पटला. जर तुम्ही मराठी आहात, जर तुम्ही जाधव आहात, जर तुम्ही आचरेकर आहात, जर तुम्ही मयेकर आहात, जर तुम्ही वानखेडे आहात, जर तुम्ही कांबळे आहात, जर तुम्ही वाघ आहात, कोल्हे आहात किंवा काही आहात, तुम्ही आंबेडकर आहात, तुम्ही ठाकरे आहात, पवार आहात, तर तुम्ही मराठीत बोला. पण आपल्याकडच्या अनेकांना रिक्षा चालक असो, टॅक्सी चालक असो, कुरिअरवाले असो किंवा आपल्याकडे काहीतरी अन्नपदार्थ घेऊन येणारे लोक असो, पार्सलवाले असो, त्यांच्याबरोबर मराठीत बोलायचं नसतं. आणि इथेच खरी गोम आहे. हे जे सगळे नेते आग्रह धरत आहेत त्यांची मुलं अमराठी शाळांमध्ये शिकलेली आहेत. पण आता या नेत्यांनी जो काही मराठीचा आग्रह धरलेला आहे तो आग्रह धरताना सरकार, परिवहन मंत्रालय, स्वतः मंत्री, त्यांचे आयुक्त म्हणजे परिवहन आयुक्त आणि त्यांच्या अंतर्गत काम करणारे अधिकारी हे मराठीच्या आग्रहासाठी आणि या संपूर्ण धोरणाच्या अंमलबजावणीसाठी तयार नव्हते. हेच वास्तव आजच्या या बैठकीत समोर आलेलं आहे. उद्या जे सगळे प्रादेशिक अधिकारी येणार आहे, प्रादेशिक परिवहन अधिकारी जे मंत्री महोदयांकडे बैठकीला येणार आहेत,
ते खरंच 1 तारखेपासूनची सक्ती लागू करण्यासाठी सक्षम असतील आपल्याला असं वाटतंय का? तर त्याचं उत्तर नाही आहे. मी अनेक अधिकाऱ्यांशी, जे काही प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांशी संपर्क साधला आहे आणि त्यांच्या माहितीनुसार सरकार तयार नाही आहे, प्रशासन तयार नाही आहे, यासाठी तयारी करायला हवी. पण मित्रहो, सरनाईकांचं एका बाबतीमध्ये आपण कौतुक करायला हवं की जे दिवाकर रावतेंसारख्या ज्येष्ठ नेत्याला जमलं नाही, जे मुख्यमंत्र्यांच्या निकटवर्ती असलेल्या अनिल परब यांना जमलं नाही, ते सरनाईक करू पाहत आहेत. मराठी प्रेमी म्हणून आणि मराठी भाषिक म्हणून आपण सरनाईकांचं स्वागत केलं पाहिजे. पण वारंवार तयारीशिवाय मैदानात उतरणाऱ्या सरनाईकांचा फियास्को होतोय हे सुद्धा दुर्लक्षून चालणार नाही. पण आता मात्र सरनाईकांचा फियास्को होऊ नये अशी मराठी प्रेमी म्हणून तुमची आणि माझी सुद्धा जबाबदारीही आहे आणि अपेक्षाही आहे. आणि आपल्याला तसं वाटतंही आहे की सरनाईकांची आत्ताच सरशी व्हायला हवी. अन्यथा रिक्षा चालकांमध्ये आलेली हिंदी भाषेमुळेची मुजोरी आणि त्या मुजोरीला मुदतवाढ मिळवण्यासाठी या राजकीय नेत्यांचा आणि कामगार संघटनांचा आणि या रिक्षा युनियनच्या नेत्यांचा सुरू असलेला केविलवाणा प्रयत्न हा कुठेतरी थांबला पाहिजे, हे त्यातलं वास्तव आहे. निरुपम असो, हाजी अराफत शेख असो, शशांक राव असो किंवा इतर कोणतेही, म्हणजे मग इतर कोणतेही कामगार नेते आणि रिक्षा चालकांचे नेते असो, या सगळ्यांनी एक गोष्ट बघणं गरजेची आहे की आपली वोट बँक जर त्यांना किंवा आपली मतपेढी जर त्यांना सुरक्षित ठेवायची असेल तर त्यांना त्यांची मातृभाषासुद्धा सुरक्षित ठेवता आली पाहिजे. आणि जर ती ठेवता आली नाही तर मग मात्र सरकारच्या सगळ्याच येणाऱ्या धोरणांचा असाच कचाकडा होऊ शकतो. तो होऊ नये यासाठी सरनाईकांना यश मिळायला हवं. आणि आत्ता जर त्यांना यश मिळालं नाही तर ही अपयशाची हॅट्रिक, म्हणजे रावते, परब आणि सरनाईक, ही अपयशाची हॅट्रिक होऊ नये इतकीच मराठी प्रेमी म्हणून आपली अपेक्षा आहे. मित्रांनो, या सगळ्या प्रकाराबद्दल तुम्हाला काय वाटतं? सरकार पूर्ण तयारीशिवाय मराठी अस्मितेच्या या सगळ्या चक्रव्यूहामध्ये उतरली का? या मराठी अस्मितेच्या चक्रव्यूहामध्ये प्रताप सरनाईक यांचा अभिमन्यू होणार का? या मुजोर रिक्षा चालकांना मुदतवाढ देणार का सरकार? या सगळ्याबद्दल आपल्याला काय वाटतं? आपण आवर्जून आम्हाला या व्हिडिओच्या खाली असलेल्या इनबॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया कळवा. आपण कळवलेल्या प्रतिक्रियांवर माझा पुढचा व्हिडिओ येणार आहे, कारण या प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांची बैठक ही मंगळवारी परिवहन भवनमध्ये लावण्यात आलेली आहे. या बैठकीमध्ये काय होतं तर एक होणार आहे की याची मुदतवाढ द्यावीच लागणार आहे. ही मुदतवाढ न देता सरकार किंवा परिवहन मंत्री मराठीची सक्ती लागू करू शकत नाहीत. हे जरी वास्तव असलं तरी या मराठीशिवाय या व्यावसायिकांना किंवा या रिक्षा चालकांना आणि टॅक्सी चालकांना येणारा काळ हा फार वेळ तग धरता येणार नाही. इतकं कडक पद्धतीने मराठीचं प्रेम आणि मराठी अस्मिता घेऊन जर आपण सगळे मराठी भाषी उतरलो नाहीत तर मात्र या मराठमोळ्या मुंबईत तुमचं आमचं जगणं भविष्यात कठीण होऊ शकतं. धन्यवाद.